नमस्कार विद्यार्थी मित्रो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन, हाऊ टू फाइंड ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट याच्यावरची एक्झाम्पल बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपण नवीन युनिट सुरू करतोय. त्या युनिटचं नाव आहे फुरियर ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आता फुरियर ट्रान्सफॉर्मेशन सुरू करण्या अगोदर आपल्याला डिरिचलेट कंडिशन म्हणजे काय, फुरियर सिरीज म्हणजे काय, त्यानंतर फुरियर इंटिग्रल म्हणजे काय हे आधी जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपण फुरियर ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉम्प्लेक्स फुरियर ट्रान्सफॉर्मेशन, नंतर साइन फुरियर ट्रान्सफॉर्मेशन, कोसाइन फुरियर ट्रान्सफॉर्मेशन याच्या डेफिनेशन्स आणि त्याचे इन्व्हर्स काय ते बघणार आहे. ओके, त्याच्या अगोदर आपण डिरिचलेट कंडिशन काय आहे ते समजून घेऊया. बघा, डेफिनेशन आहे डिरिचलेट कंडिशनची. डिरिचलेट कंडिशन्स, a function f of x is said to satisfy Dirichlet conditions in the interval open interval a b if first condition बघा, f of x is defined and is single valued function except possibly at a finite number of points in the interval closed interval a b. ओके, म्हणजेच काय ते फंक्शन एफ ऑफ एक्स काय असलं पाहिजे, डिफाईन असलं पाहिजे, सिंगल व्हॅल्यूड फंक्शन असलं पाहिजे. आता सिंगल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजेच काय बघा, त्याला इनपुट दिल्यानंतर, त्या फंक्शनला इनपुट दिल्यानंतर एकच आउटपुट मिळालं पाहिजे. आणि मल्टी व्हॅल्यूड म्हणजेच काय, त्याला एक इनपुट दिल्यानंतर एकापेक्षा जास्त आउटपुट मिळते. फॉर एक्झाम्पल बघा, स्क्वेअर्ड फंक्शन, त्याला इनपुट दिलं मी 4 इनपुट दिल्यानंतर आउटपुट तुम्हाला काय मिळणार, -2 आणि +2. ओके, हे समजलं सिंगल व्हॅल्यूड फंक्शन आणि मल्टी व्हॅल्यूड फंक्शन काय ते. फर्स्ट कंडिशन काय डिरिचलेट कंडिशनची, एफ ऑफ एक्स इज डिफाइंड अँड सिंगल व्हॅल्यूड एक्सेप्ट पॉसिबली ॲट ए फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स इन द इंटरवल क्लोज ओपन इंटरवल ए बी. अँड सेकंड कंडिशन, एफ ऑफ एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आर पीस वाइज कंटिन्युअस in the interval open interval AB. Okay, if these two conditions satisfy, then we say that given function is satisfy Dirichlet condition. First condition काय ते सिंगल व्हॅल्यूड असलं पाहिजे except possibly at finite number of points in open interval AB. Second condition काय, f of x and f dash x आर पीसवाईज कंटिन्युअस इन ओपन इंटरवल ए बी. या दोन कंडिशन सॅटिस्फाय असतील तर आपण त्या फंक्शनला डिरिचलेट फंक्शन म्हणतो. दीज कंडिशन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन दिस स्टडी ऑफ फुरियर सिरीज अँड फुरियर ट्रान्सफॉर्मेशन. ओके, हे डिरिचलेट कंडिशन काय समजली. आता फुरियर सिरीज कशाला म्हणायचं बघा. ओके, त्याच्या अगोदर पिरियडिक फंक्शन म्हणजेच काय ते मागच्या याला मी सांगितलेलं आहे. पिरियडिक फंक्शन म्हणजेच काय, आफ्टर सम टाइम व्हॅल्यूज आर रिपीटेड. बघा, फुरियर सिरीज कशाला म्हणायचं बघा. इफ एफ ऑफ एक्स इज अ पिरियडिक फंक्शन विथ पिरियड 2l, दॅट इज एफ ऑफ एक्स प्लस 2l इज इक्वल टू एफ एक्स अँड सॅटिस्फाय डिरिचलेट कंडिशन इन द ओपन इंटरवल -l to +l, then the every point of continuity we have f of x is equal to f of x is equal to 1/2 a0 plus summation n going from 1 to infinity square bracket मध्ये an cos n pi x upon l plus bn sin n pi x upon l. याला इक्वेशन नंबर 1. एफ एक्स जर असं असेल तर ओके, where an is equal to 1/l integration -l to +l f of x cos n pi x upon l dx. Equation number 2. bn is equal to 1/l integration -l to l f of x sin n pi x upon l dx. Okay, equation number 3. The series 1 म्हणजे equation number 1 with coefficients an and bn given by equation number 3 and 2 respectively is called Fourier series. Okay, of fx.
and the coefficients an and bn are called as Fourier coefficients corresponding to function fx. Okay, Fourier series कशाला म्हणायचं समजलं, f of x is equal to a 1/2 a0 plus summation n going from 1 to infinity an cos n pi x upon L plus bn sin n pi x upon L. This is called as Fourier series. Okay, तर नोट बघा याच्यामध्ये, at a point of discontinuity f of x is equal to 1/2 f of x plus 0 minus f of x minus 0. Okay, if the function f of x defined in the interval open interval minus L to plus L be an even function. आता इवन फंक्शन कशाला म्हणायचं, ज्या जी पॉलिनॉमियल दिले असेल किंवा फंक्शन दिले असेल, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल त्यावेळी त्या फंक्शनला आपण इवन फंक्शन म्हणणार आहे. ओके, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एक्स, दॅट इज फंक्शन इज इवन. ओके, देन ए एन इज इक्वल टू बघा, then an is equal to 1 upon L integration minus L to plus L f of x cos n pi x upon L dx is equal to कसं लिहू शकतो, 2 टाइम 1 upon L integral 0 to L f of x cos n pi x upon L dx. ओके, जर फंक्शन जर इवन असेल तर द कोएफिशिएंट ऑफ फुरियर सिरीज an हा कसा लिहू शकतो आपण, 2 टाइम 1 अपॉन L इंटू इंटिग्रेशन 0 टू L f of x cos n pi x अपॉन L dx. ओके, आणि bn बघा इज इक्वल टू 1 अपॉन L इंटिग्रल मायनस L टू L f of x sin n pi x अपॉन L इज इक्वल टू 0. म्हणजेच कॉस फंक्शन हे काय आहे, इवन फंक्शन आहे, साइन फंक्शन काय आहे, ऑड फंक्शन आहे, मग याची व्हॅल्यू 0 होणार. ओके, in this case we get Fourier cos series. ओके, मग ह्या सिरीजला काय म्हणायचं, an Fourier cos series म्हणायचं. ओके, जर फंक्शन ऑड असेल again if f of x be an odd function of x, that is if f of minus x is equal to minus fx, then an is equal to 0. मग कोएफिशिएंट ऑफ फुरियर सिरीज an इज इक्वल टू 0 असतो. आणि त्याच वेळी कोएफिशिएंट bn कसा लिहायचा बघा, इज इक्वल टू 1 अपॉन L इंटिग्रल मायनस L टू L f of x sin n pi x अपॉन L dx इज इक्वल टू कसं लिहायचं, 2 टाइम 1 अपॉन L इंटिग्रल 0 टू L साइन n pi x अपॉन L dx. ओके, जर बघा फंक्शन इवन असेल त्यावेळी आपल्याला कोणती सिरीज मिळते, फोरियर कोसाइन सिरीज मिळते. आणि फंक्शन जर ऑड असेल त्यावेळी आपल्याला फोरियर साइन सिरीज मिळते. ओके, जर फंक्शन इवन असेल तर आपल्याला कोएफिशिएंट an कसा लिहिता येतोय, कोएफिशिएंट an कसा लिहिता येतोय, 2 अपॉन L इंटिग्रल 0 टू L f of x cos n pi x अपॉन L dx. ओके, आणि त्यावेळी bn काय असतो, 0 असतो गिवन फंक्शन इवन असेल तर. ओके, गिवन फंक्शन ऑड असेल तर त्यावेळी an 0 असतो आणि bn कसा लिहायचा असतो आपण, bn इज इक्वल टू 2 upon L integral 0 to L sin n pi x upon L dx. ओके, फुरियर सिरीज काय समजली, फुरियर कोसाइन सिरीज काय समजली, फुरियर साइन सिरीज काय समजली. जर गिवन फंक्शन इवन असेल तर आपल्याला फुरियर साइन कोसाइन सिरीज मिळते, आणि गिवन फंक्शन जर ऑड असेल तर आपल्याला फुरियर कोसाइन सिरीज मिळते, साइन सिरीज मिळते. ओके, फंक्शन जर इवन असेल तर फुरियर कोसाइन सिरीज मिळते, आणि फंक्शन जर ऑड असेल तर फुरियर साइन सिरीज मिळते. ओके, नेक्स्ट फुरियर इंटिग्रल फॉर्म्युला काय आहे तो बघूया आपण.
हे इम्पॉर्टंट आहेत. हे याचा यूज आपल्याला फोरियर ट्रान्सफॉर्मेशन, फोरियर साइन ट्रान्सफॉर्मेशनसाठी लागणार आहे. लेट एफ ऑफ एक्स बी अ फंक्शन सॅटिस्फाईंग डिरिचलेट कंडिशन. डिरिचलेट कंडिशन मगाशी बघितलेली आहे. इन एव्हरी फायनाईट इंटरवल closed interval minus L2 plus L and defined as 1/2 f of x plus 0 plus f of x minus 0 at every point of discontinuity. Further, let integral minus infinity to plus infinity mod of f of x dx converges. That is, fx is absolutely integrable in open interval minus infinity to plus infinity. Then f of x is equal to 1 upon 2 pi integral minus infinity to plus infinity f of v bracket मध्ये integral minus infinity to plus infinity cos w bracket मध्ये x minus v dw स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट dv. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, किंवा ते चेंज करून कसं लिहिता येईल, और f of x इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय इंटिग्रल मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी dw इंटिग्रल मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी f of p cos w ब्रॅकेटमध्ये x मायनस v dv. ओके, द रिप्रेझेंटेशन ऑफ वन ऑफ fx इज नोन एज फुरियर इंटिग्रल फॉर्म्युला. This is called as Fourier integral formula. Another form, okay, ऐसा another form बघूया Fourier integral formula चा. We have 0 is equal to 1 upon 2 pi integral minus infinity to plus infinity f of v bracket मध्ये integral minus infinity to plus infinity sin w x minus v dw dv. याला इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ॲड करूया. आपल्याला काय मिळतंय बघा, f of x is equal to 1 upon 2 pi integral minus infinity to plus infinity f of v ब्रॅकेट मध्ये इंटिग्रल मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी e raised to I w ब्रॅकेट मध्ये x मायनस v dw dv. हा अनदर फॉर्म आहे कशाचा, फोरियर इंटिग्रल फॉर्म्युल्याचा. याचा यूज करून आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके, फोरियर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. फोरियर इंटिग्रल फॉर्म्युलाचा यूज करून फोरियर इंटिग्रल ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करायचं. ओके, थांबूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया राहिलेलं.